तुमच्या लक्षात येईल की लेखकाची ही लिहिण्याची प्रक्रिया आणि वाचकाची वाचण्याची प्रक्रिया या दोन्हीच्याही पाठीमागं कुठलं तरी एक कारण आहे, कुठलं तरी एक प्रयोजन आहे. कारण उगाच कुणी विनाप्रयोजन विनाकारण असं काही करत नाही. लेखकाला जेव्हा अस्वस्थ होतं, या समाज मनामध्ये चाललेल्या वेगवेगळ्या ज्या अस्थिरतेच्या गोष्टी आहेत, मग ती विरह भावना असेल, मग ती सामाजिक दुहीची भावना असेल, मग ती व्यवस्थेनं उपेक्षित वंचितपणा टाकलेली भावना असेल, अन्याय अत्याचाराची भावना असेल, लेखक हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहत असतो आणि आपल्या अनुभवाच्या अनुषंगानं भाषेच्या पद्धतीनं त्याला कुठंतरी व्यक्त व्हावं वाटतं. म्हणून 700 वर्षापासून या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेमध्ये जे लेखन सुरू झालं त्याची मुहूर्तमेढ खऱ्या अर्थानं पहिल्यांदा स्त्रियांनी रोवली. म्हणून एक कवी असं म्हणतो की ज्यांनी माईचा सोडून भलतीचाच धरला पदर, त्याची कवितेने कधीच केली नाही कदर. हे माईचा सोडून ज्यांनी भलतीचाच धरला पदर, इथं माय या शब्दाचा अर्थ मातृभाषा आहे. म्हणजे मातृभाषेमध्ये जितकं चांगल्या पद्धतीनं व्यक्त होता येतं तितकं दुसऱ्या कोणत्याही भाषेमध्ये व्यक्त होता येत नाही. हे त्याचं कारण असं आहे की मातृभाषेतून मिळालेली चिन्ह व्यवस्था, मिळालेली प्रतीकं, मिळालेल्या प्रतिमा ह्या लेखकाला साहित्य लेखनाला प्रवृत्त करत असतात. मी माझ्या व्याख्यानाचे 2 भाग करणार आहे. पहिला भाग असा करणार आहे की लेखक का लिहितो आणि वाचक का वाचतो, आणि मग निर्माण झालेल्या साहित्यकृतीचा आस्वाद विद्यार्थ्यांनी कसा घेतला पाहिजे, त्याची समीक्षा कशी केली पाहिजे. हे जेव्हा पुस्तक, मी माझं उदाहरणादाखल तुम्हाला पुस्तक आणलेलं आहे, या पुस्तकाकडून तुम्ही जेव्हा प्रथमदर्शनी पाहता तेव्हा पहिल्यांदा तुम्हाला दिसतं त्याचं शीर्षक, नंतर दिसतं लेखकाचं नाव, नंतर दिसतं त्याचं मुखपृष्ठ, नंतर दिसतं त्याचं मलपृष्ठ, आणि याच्यामध्ये असलेली पृष्ठसंख्या या तांत्रिक बाबीच्याही पेक्षा लेखकाचं मन आणि लेखकानं अनुभवलेलं समाजभान हे साहित्याच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं असतं. जे लेखक आणि वाचक हा जो एक मेळ आहे तो साधला तर साहित्यकृती चांगली होते. म्हणजे इथे जर मी बोलत असताना माझ्या बाजूलाच जर समजा लता दीदींचं एक मेरे वतन के लोगो किंवा एक सुंदर असं कुठलं तरी एक गाणं, हिंदी गाणं जर लागलं तर तुमच्या सगळ्या नजरा आणि तुमचे सगळं मन त्या गाण्याकडे जातं. जे याचा अर्थ असा आहे की माझ्या व्याख्यानापेक्षा किंवा माझ्या भाषणापेक्षा तुम्हाला ते गाणं अधिक रुचकर आणि संवेदनशील वाटतं, तुमच्या मनाचा ते ठाव घेत असतं. जे जेव्हा आपण एखादं नाटक किंवा चित्रपट पाहत असतो तेव्हा त्या सभागृहात जाण्यापूर्वी आपल्याला माहीत असतं की हे पात्र, हे चित्र किंवा यातले संवाद हे सगळं खोटं आहे, याची सगळी जाणीव तुम्हाला असते. पण तरीही जेव्हा तुम्ही साहित्यकृती किंवा एखादा चित्रपट पाहत असता तेव्हा त्या 3 तासापुरतं तुम्हाला विसरून जाता आणि त्या पात्राशी एकरूप होता. पडदा हसला की तुम्ही हसता, पडदा रडला की तुम्ही रडता. उदाहरणच घ्यायचं झालं तर सैराटमधली आर्ची ही जणू काही तुम्हाला तुमचीच प्रियशी वाटते, आणि मग तिच्या संवेदना, तिला झालेलं दुःख, तिच्या भावना ह्या तुमच्या भावना होऊन जातात. मग ती रडली की तुम्हीही रडता, तिला दुःख झालं की तुम्हालाही दुःख होतं. तिथला खलनायक हा तुमचा खलनायक होऊन जातो आणि तुम्ही पात्राशी इतके तादात्म्य पावता की तुम्ही विसरून जाता हे सगळं खोटं आहे. आणि 3 तासापुरतं तुम्ही त्या साहित्यकृतीचा, त्या संवादाचा, त्या चित्रपटाचा इतका सुंदरपणे अनुभव घेता. म्हणजे याला साहित्यामध्ये अरिस्टॉटलच्या भाषेमध्ये कॅथार्सिस म्हणतात. माणूस काय करतो, माणसाच्या सगळ्याच भावना ह्या व्यवस्थेमध्ये पूर्ण होत नसतात. माणसाला प्रेम असतं, सद्भावना असते, कुणीतरी आपलं मोठेपण करावं ही भावना असते, पण ती सगळ्याच भावनांची पूर्ती होत नाही. कुसुमाग्रज एके ठिकाणी म्हणतात, ध्येय आशा यांची होते का कधी पूर्ती, ध्येय आशा यांची होते का कधी पूर्ती, वेड्यापरी पूजतो आम्ही या भंगणाऱ्या मूर्ती.
म्हणजे माणसाच्या इच्छा अतृप्त आहेत, त्या कधीही पूर्ण होऊ शकत नाहीत. त्या एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये प्रेमाचे संदर्भ खूप आले असतील, पण प्रत्यक्षात त्यानं प्रेम कधीही केलेलं नसतं. मग तो अशा परतत्व स्पर्शाचा संबंध करतो. त्याला मराठीमध्ये पलायनवाद असं म्हणतात. साहित्यामधून माणूस ती आपली भावना, आपली इच्छा पूर्ण करून घेतो, म्हणून त्याला ते साहित्य आवडत असतं. कोणतं साहित्य आपल्याला आवडत असतं किंवा कोणता चित्रपट आपल्याला आवडत असतो, म्हणून तरुणपणामध्ये लहानपणी मुलं कार्टून्स पाहतात. याचं कारण त्यांना अद्भुत आणि भयानक जग आवडत असतं. तरुणपणात माणसं प्रेमाच्या गोष्टी करतात कारण ते तारुण्यात असतात, त्यांचं वय तारुण्य सुलभ असतं. यौवनामध्ये असलेल्या माणसांना यौवनाच्याच गोष्टी आकर्षित करतात, म्हणून ते प्रेमाचे चित्रपट पाहतात. मध्यम वर्गामध्ये संसार केल्यामुळं आणि संसारातले खाचकळगे कळल्यामुळं, पत्नीचा त्रास, सामाजिक जीवनामध्ये होणारी ससे ओलपट, अशा अनेक गोष्टी केल्यामुळं त्याला संसारिक माणसाला संसारातून तिटकारा झालेला असतो आणि म्हणून कुठंतरी तो यापेक्षा वेगळं काही जीवन अनुभवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून तो हळूहळू अध्यात्माकडे वळतो. म्हणून वयाच्या 65-60 नंतर माणसं देवळात जायला लागतात आणि 65च्या नंतर जेव्हा माणसाला उपरती प्राप्त होते की हे सगळं जग कसं आभासमय आहे, याच्यामध्ये खरं काहीच नाही, संसार म्हणजे दीर्घ स्वप्न आहे, याच्यामध्ये सुख नावाची गोष्टच नाही, म्हणून तो काय करतो की आत्मा, परमात्मा, तो आत्मा कसा अमर आहे, पुनर्जन्म, मागच्या केलेल्या कर्माची फळं, अशा प्रकारचे तो विचार करायला लागतो. आणि म्हणून मग त्याला तुकारामाचा अभंग गोड वाटतो की नको नको मना गुंतू माया जळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची यावडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माये बाप. हा अभंग जर 10वीतल्या पोराला सांगितला तर तो म्हणेल काय सांगताय मला हे सांगू नका, मला प्रेमाच्या गोष्टी सांगा. तुमच्या वयामध्ये मुलांना आवडणारे, म्हणजे आपण ज्या वयाचा टप्पा, म्हणजे लेखकाचं वय आणि वाचकाचं वय हे दोन्ही फार महत्त्वाचं आहे. म्हणून लेखक जरी म्हातारा झाला तरी तो तरुणपणाला जपत असतो. म्हणून केशवसूत एके ठिकाणी म्हणतात, निज शैशवास जपणे बाना कवीचा असे. म्हणजे शरीरानं मोठं झालं तरी बालकविता लिहिता आल्या पाहिजेत. शरीरानं जरी आपण मोठं झालं तरी आपल्याला असं साधं साधं अगदी छोटं छोटं सहज सहज लिहिता आलं पाहिजे. मी म्हणतो सगळ्यात जास्त अवघड काय आहे तर साधं लिहिणं अवघड आहे, सहज बोलणं अवघड आहे. मी तुम्हाला एक छोटीशी एक दृष्टांत चक्रधरांचं सांगणार आहे की किती कमीत कमी शब्दात साहित्य होऊ शकतं. त्यांचा एक दृष्टांत आहे, साखर होई जेते निके की साखर अनुभवी जेते निके. किती ओळी असतील, किती शब्द आहेत. साखर होई जेते निके म्हणजे साखर या वस्तूमध्ये येणं चांगलं की साखर अनुभवणं चांगलं. आपण जर साखर या वस्तूमध्येच गेलो तर साखर कशी लागते हे आपण अनुभवू शकणार नाही. म्हणून साखर होण्यापेक्षा साखरेचा अनुभव घेणं, त्याचा गोडवा आत्मसात करणं हे अधिक श्रेयस्कर आहे. म्हणजे जीवनसुद्धा तसंच आहे. नुसतं जीवनाकडं बघणं याच्यापेक्षा जीवन जगणं हे खूप आनंददायी असतं. आणि जो जगतो, जो चालतो त्याला ठेच लागते, जो काम करतो त्याच्यात चुका होतात, जी स्वयंपाक करते तिचंच मीठ कमी पडतं. कारण न करणाऱ्याला काहीच होत नाही, त्याच्याकडून चुका होण्याची शक्यताच नाही. म्हणून चुका होणं हे काही अपराधासारखं किंवा अपराधाची गोष्टच नाही, पण एकच चूक वारंवार होणं हे मात्र क्षमा योग्य नाही. जे एकदा चूक झाल्याच्यातून त्याच्यातून आपल्याला काहीतरी सबक घ्यायचा आहे. आणि मग लेखकाला काय करायचं असतं की या समाज व्यवस्थेमध्ये, म्हणजे ज्या पद्धतीनं बाजारामध्ये अनेक वस्तू असतात, पण आपल्याला घ्यायचंय काय हे जसं त्या ग्राहकाला माहीत असतं आणि तो त्याच वस्तूजवळ जातो आणि तीच खरेदी करतो, सगळा बाजार घरी आणत नाही. आणि आणलेल्या वस्तूमध्ये सुद्धा त्याची वर्गवारी आणि त्याचा प्राधान्यक्रम ठरलेला असतो.
उदाहरणार्थ बाजारातून आगपेटी आणली, ती चूल पेटवण्यासाठी कामी आली पाहिजे, दिवा पेटवण्यासाठी कामी आली पाहिजे, लोकांच्या आपल्या घरातला अंधार नष्ट करण्यासाठी त्या आगपेटीचा उपयोग झाला पाहिजे का लोकांचे घरं पेटवण्यासाठी त्या आगपेटीचा उपयोग करायचा आहे, हा त्या ग्राहकाला, त्या खरेदीदाराच्या मनोवृत्तीवर अवलंबून असतं. म्हणून वाचकानं वाचत असताना त्या साहित्यकृतीचा, त्या कवितेचा आशय कसा घ्यायचा हे सर्वस्वी वाचकावर अवलंबून असतं. लेखक लिहितो आणि मोकळा होतो, तो लिहितो आणि मोकळा होतो, पण वाचकाला त्याचा विचार करावा लागतो. हे माणसं कशी असतात याचं एक सुंदर उदाहरण गोविंदाग्रजांनी त्यांच्या कवितेत दिलेलं आहे. उगाच चिंता करत बसतात. त्याने एक कविताच लिहिली, चिंतातूर जंतू. सध्याच्या काळामध्ये माणसं फार या कवितेशी सुसंगत आहेत. तेज रवीचे फुकट सांडते उजाड माळावर उघड्या, तेज रवीचे फुकट सांडते उजाड माळावर उघड्या, उधळवणूक ही बघवत नाही डोळे फोडून घेच गड्या. हे आता चिंता करू लागलाय तो माणूस की काय संध्याकाळी आमच्या घरामध्ये दिवा नसतो, अंधार आहे, आम्हाला श्वापदाची भीती वाटते, किडे रातकिडे कानामध्ये जातात, साप विंचू याचा त्रास होतो, आम्हाला रातांधळ्यासारखं वागावं लागतं. आणि हा सूर्य बघा, ज्या माळावर कुणीच राहत नाही तिथं मात्र प्रखर होऊन आपलं तेजस्वीपणा उधळायला लागलेला आहे. बरं, हे आपल्या हातात आहे का? कवी म्हणतात हे तुझ्या हातात आहे का? त्याची उधळवणूक तू थांबवू शकतोस का? याला म्हणायचं की ज्या गोष्टी आपल्या हातातच नाही त्या गोष्टीबद्दलची चिंता करणं. कवी काय करत असतो किंवा लेखक काय करत असतो, समाजाचा अभ्यास करत असतो. ते अभ्यास म्हणजे असं पुस्तक वही करून तुम्ही जर म्हणालात मला कविता लिहायची जगताप सर आणि घ्या, एक पुस्तक घेतलं आणि तुम्ही वही घेतलात, चांगल्या पद्धतीचा पेन घेतलात, खुर्ची टाकली आणि तुम्हाला सांगितलं की आता या सामाजिक भान खूप बेकारी वाढलेली आहे, भिकारीपणा वाढलेला आहे, वेश्याव्यवसाय वाढलेले आहेत आणि चोऱ्या माऱ्या वाढलेल्या आहेत आणि तुम्ही याच्यावर कविता लिहा. तुम्हाला तसं कविता लिहिता येत नाही. कविता कधी, कुठे, कशी, केव्हा, का सुचेल हे सांगता येत नाही. तुम्हाला निबंध लिहिता येतो बसून, तुम्ही नक्की निबंध लिहू शकाल बसून, पण तुम्हाला कविता लिहिता येत नाही. कविता लिहिण्यासाठी तुमचं मन हे सुरुवातीला कोमल नाजूक असावं लागतं. म्हणून कवी पुढची एक ओळ त्या कवी इंद्रजित भालेरावांची सांगतो की बघा तो कवी काय म्हणतो. मी तुम्हाला पहिली ओळ सांगितली की माईचा सोडून ज्यांनी भलतीचाच धरला पदर, त्याची कवितेने कधीच नाही केली कदर. पोटची पोर सासरला जाताना ज्यांचा अश्रू सुद्धा ढळत नाही, त्याच्या तर मरणाधारी कविता ओळख नाही. पोटची पोर सासरला जाताना ज्यांचा अश्रू सुद्धा ढळत नाही, ज्यांना कधी आपल्या बहिणीचं मुराळी नाही होता आलं, मुराळी माहिती आहे ना, बहिणीला आणायला जाणं, ज्यांना कधी आपल्या बहिणीचं मुराळी नाही होता आलं, त्यांना तर कवितेचं कधीच गुराळी नाही होता आलं. अशा म्हणजे कोणत्या? आत्तापर्यंत सांगितलेल्या, ज्यांनी माईचा पदर सोडला, बहिणीचा मुराळी नाही झाला, पोटची लेक सासरला जाताना सुद्धा त्याला रडू आलं नाही, अशा लोकांपासून कवितेला कायमची भीती होती. अशा लोकांपासून कवितेला कायमची भीती होती. म्हणून तर कविता 700 वर्ष जात्यापुढे जिती होती. म्हणून तर कविता 700 वर्ष जात्यापुढे. ही कविता यांनी सांभाळली. ही कविता तुम्ही नाही सांभाळली, यांनी सांभाळली. मातृत्वामध्ये जो कोमलपणा आहे, जी सहजता आहे, जी मृदुता आहे, जे प्रेम आहे, जगामध्ये जर सगळ्यात श्रेष्ठ प्रेम कोणाचं असेल तर ते मातेचं आहे. मातेचे प्रेम ते नैसर्गिक आहे. बाकीचं प्रेम हे गिफ्टनुसार बदलणार आहे. मग ते कोणाचंही असेल, किती त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही, तेरे बिना मी नाहीच राहू शकता, नाही काय खरं नाही. चंद्र तारे देण्याचं प्रेम हे तर सगळ्यात खोटं प्रेम आहे. जगात प्रेम कोणाचं श्रेष्ठ आहे? चक्रधराचंच वचन आहे, मातेचं प्रेम ते नैसर्गिक, तेच फक्त नैसर्गिक आहे. बाकीचं प्रेम बदलू शकतं.
ती अशी माऊली आहे किंवा ती तिच्याबद्दलच्या भावना ज्या आहेत, म्हणजे लेखक हा जेव्हा साहित्य लिहितो तेव्हा त्यानं माऊली झालं पाहिजे. म्हणजे आईच्या प्रेमातून त्यानं ती भावना व्यक्त केली पाहिजे, तर ती पटते. म्हणजे इतकी कोमलता, इतकी सहजता, इतकं चातुर्य, इतकी कल्पकता त्याच्याकडं असावी लागते. मग तरच त्या लेखनामध्ये असे ममत्वाचे, प्रेमाचे, जिव्हाळाचे, स्नेहाचे, प्रीतीचे असे काही गुण येत असतात. म्हणजे लेखक लिहितो म्हणजे त्याला यातना होत नाही असं अजिबात नाही. त्याला अस्वस्थ करते ही सगळी व्यवस्था. त्याला झोप येत नाही, हे असं नाही, असं झालं पाहिजे. म्हणजे कविता वाचल्याच कळत असतं की कवीला काय म्हणायचंय. जे एक अस्वस्थता असते आणि ती अस्वस्थता तो त्याच्यातून व्यक्त करतो. आणि ती झालेली, व्यक्त झालेली भावना म्हणजे कवीची ती भावना, म्हणजे कवी 6 गोष्टीसाठी काव्यलिखन करतो. साहित्यशास्त्रामध्ये मम्मटानं 6 गोष्टी सांगितलेल्या आहेत. काव्यम यशसे अर्थकृते व्यवहारविदे शिवेत रक्षितय सहृदय परा निवृत्ते कांता संमित उपदेश युजे. संस्कृतचा श्लोक. काव्यम यशसे म्हणजे कवी यश प्राप्तीसाठी लिहितो. काव्यम अर्थकृते काही जण पैसे मिळवून लिहितात. यशसे अर्थकृते व्यवहारविदे व्यवहारातलं ज्ञान समाजाला देण्यासाठी काही जण लिहितात. काही जण समाजाला उपदेश करण्यासाठी लिहितात. आणि काही जणांचं लिहिणं हे पत्नीच्या कांता संमित उपदेशासारखं असतं. तर इथं संस्कृत कवीनं म्हटलेलं आहे की पत्नीचा उपदेश मात्र पती ऐकतो. बाकी कोणाचाच उपदेश ऐकत नाही. कारण तिचे सांगण्याची, म्हणजे कवीसुद्धा एकच गोष्ट आहे पण ती सांगण्याची जी कलात्मकता कवीकडे असते तशी पत्नीसुद्धा छोटीच गोष्ट पण कलात्मक पद्धतीनं आपल्या पतीच्या गळी उतरवते. म्हणून त्याला कांता संमित उपदेश म्हटलेला आहे. तिची गोष्ट तो टाळूच शकत नाही. कारण ती कधी रडायचं, कधी हसायचं, कधी दाबायचं. कारण असं म्हणतात की माझ्या शरीरात 70 कोणत्या तरी कितीतरी हजार नस आहेत, पण त्याच्या बायकोला त्याची खरी नस माहीत असते, कोण्यावेळी कोणती दाबायची. म्हणजे एक लेखक तसाच असतो. लेखकाला माहीत असतं की इथं कविता साधणार आहे. एक कविता सांगतो तुम्हाला, त्याच्यात निवेदनच आहे, कविताच नाही. म्हणजे शेवटच्या एका ओळीत कविता आहे. तुम्हाला वाटेल ही काय कविता आहे, पण आहे. कवी बींची कविता आहे. खडबड हे उंदीर करती कन शोधावया फिरती परी अंती निराश होती लवकरी सोडतसे सदनाला. आता इथपर्यंत कविताच नाही. काय खडबड उंदीर करायला लागले, ते का घरात काही उंदीर शिरले आणि ते गडबड बडबड करायला लागले, या डब्यातून त्या डब्यात चालायला लागले. खडबड हे उंदीर करती कण शोधावया फिरती. काय कण भेटतो का, काही शेंगदाणा भेटतो का, काही खायला भेटतं का, असे ते उंदीर त्या घरात फिरायला लागलेले आहेत. कण शोधावया फिरती परी अंती निराश होती. आणि ते सगळं घर पाहिल्यावर शेवटी ते निराश होतात. आणि मग काय करतात, लवकरी सोडतसे सदनाला. मग ते घर, त्या घरात खायला काहीच भेटत नाही म्हणून काय करतात, ते लवकरी सोडतसे सदनाला. कवीनं खालची ओळ लिहून कविता लिहिली. कवी म्हणतो गणगोत जसे आपणाला, गणगोत जसे आपणाला. म्हणजे आपल्या घरात काही नसलं की आपलं कोणतंही गणगोत आपल्याला जवळ घेत नाही. ते सगळे उंदरासारखे पळून जातात आणि आपल्या घरात काही भेटत असलं तरच आपल्याकडे येतात. काय वैश्विक सत्य सांगितलं त्यांनी, आणि न बदलणारं सत्य आहे. म्हणजे महाभारत काळामध्ये, रामायण काळामध्ये, मध्ययुगीन, बहामनीन आणि आत्तासुद्धा गणगोत असंच आहे. गणगोत जसे आपणाला, म्हणजे उंदरासारखी गणगोतांची इच्छा आहे. म्हणजे आपल्याकडं काही असेल तरच ते येतात. म्हणजे कवी अशी कलात्मकता देतो, सरळ सरळ बोलतो आणि एकदम शेवटच्या ओळीमध्ये कलात्मकता देतो. उदाहरणार्थ दुसरी एक कविता, एक मधुकर केचेची आहे. ते असं म्हणतात, साये पांघरून दूध गेले झोपी. आपल्याला माहिती आहे आपण गोधडी पांघरून झोपी जातो, शाल पांघरून झोपी जातो, चादर पांघरून झोपी जातो. कवीनं काय प्रतिमा वापरली, साये पांघरून दूध गेले झोपी, तैसी धपाधपी थांबू माझी. म्हणजे दूध उकळून 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 त्याच्यावर साय येते आणि त्याच्या साईचा असा एक चांगला
वरी थर तयार झाला की ते स्थिर होतं, पण त्याचं उकळणं थांबलेलं नाही. तुम्ही साय बाजूला करा, ते उकळतच असतं. तसंच जीवन आहे, फक्त आपण समाजासाठी शांत राहतो, आपल्या चेहऱ्यावर इतकं नम्र दाखवतो की मला काहीच दुःख नाही, पण त्याच्या अंतरंगात त्याचं उकळणं चालूच आहे, हे कवीला कळतं. म्हणून कवी म्हणतो की साय पांघरून दूध गेले झोपी, तैसी धपाधपी थांबे माझी, निदान माझ्या चेहऱ्यावर तरी माझं दुःख येऊ नये, समाजाला वाटू नये मी दुःखी आहे म्हणून. त्यांनी माझ्या चेहऱ्याकडे पाहून मला म्हणू नये की मी दुःखी आहे. हे समाज आणि कवी आणि वाचक असे 3 घटक जेव्हा येतात, म्हणजे शेतकऱ्याचं दुःख मांडत असताना मला कुठंतरी विठ्ठल वाघ आठवतात आणि ते म्हणतात, कोरडे हे शेत माझे ओलीत झाले पाहिजे. काय झालं पाहिजे? कोरडे हे शेत माझे ओलीत झाले पाहिजे, आणि शेतकऱ्यांचे दुःख आता बोलीत आले पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा दुःख मांडायचं असेल तर त्याला भाषा फार महत्त्वाची आहे. म्हणजे साहित्यामध्ये आपण किती प्रभावी पद्धतीनं मांडणी करतो, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक जो आहे तो भाषेचा आहे, लँग्वेजचा आहे. दृष्टांत पाठामध्ये एक दृष्टांत आहे, थोडा आवाज कमी होतो, हे एक आवाज आहे. दृष्टांत पाठामध्ये दृष्टांत एक आलेला आहे, रुंबणीयाचा दृष्टांत. रुंबणी माहिती आहे तुम्हाला? रुमणं म्हणजे आपण ते वखराला वगैरे असतं, अशी त्याची मूठ अशी वाकडी असते बघ. म्हणजे अज्ञान कसं असतं आणि अज्ञानामुळं आपलं नुकसान कसं होतं हे माहिमभट्टांनी इतक्या चांगल्या पद्धतीनं समजून सांगितलेलं आहे. एक जात्यंध असतो, जात्यंध म्हणजे जन्मापासून आंधळा, जात्यंध म्हणजे जन्मापासून आंधळा, आणि तो रस्त्याने जात असतो. रस्त्याने जात असताना काही जण दुधाचे गुणविशेष सांगत असतात. बरोबर आहे, आता काय केलं मी त्याला. दुधाचे गुणविशेष म्हणजे दूध कसं असतं ते सांगतात. मी दूध कमी कर, नाही माझा आवाज जाईल, फक्त एवढा जरी झाला बस झाला. हां, दुधाचे गुणविशेष सांगत असतात. दूध हे कसं असतं, आणि तो आंधळा अंध माणूस ऐकतो, आणि मग तो ऐकताना त्याला उत्सुकता होती की खरंच दूध, कारण त्याला दूध पाहिलेलंच नाही, त्याला बिचाऱ्याला दूध काय माहीत आहे. मग तो एका डोळस माणसाकडे येतो आणि तो त्याला विचारतो, तिथं बसलेले माणसापैकी. ते म्हणतात, दूध ते कैसे, दूध कसं आहे. तो सांगतो, दूध ते पांढरे, दूध पांढरं असतं. आता पांढरं तरी कसं कळेल. तो म्हणतो, पांढर येते कैसे. तो म्हणतो, पांढर येते बगळे यासारखे. पांढरं कसं असतं, पांढरं बगळ्यासारखं असतं. तो म्हणतो, बगळा तो कैसा. आता बिचाराला बगळा माहित नाही, बगळा तो कैसा. आता त्यांना दृष्टी नाही पण संवेदना असतात. आयसा हातू वाकडा करून दाखविला, आणि ते सांगतात, बगळा तो रुंबणीयासारखा. रुंबण्यासारखा रे बगळा, रुंबणीयासारखा, बगळा तो रुंबणीयासारखा. तो म्हणतो, रुंबण येते कैसे. त्याचा हात घेतला हातात आणि आयसा हातू वाकडा करून दाखविला, म्हणजे त्याचा हात धरला आणि असा त्याच्या हातावरून फिरवला. ऐसे का, असं का. आणि मग त्यानं समजून घेतलं की हे असं म्हणजे दूध असतं, असं का. आणि मग गेला, एके दिवशी गोठ्यात गेला आणि चुकून त्याचा हात त्या रुंबण्यावर पडला. आणि मग त्यानं पाहिलं असं, गोठा आता गाईचा गोठा, तिथं गाई असतात. आणि मग या संवेदनेनं त्यानं असा हात पाहिला आणि रुंबण्यालाच, त्या रुंबण्यालाच दूध म्हणून पिऊ लागला. म्हणजे दूध आहे म्हणून त्याला पिऊ लागला, त्याला तोंडात घेतलं त्या रुंबण्याला. आणि मग हिरड्या फुटती रक्त वाहे, त्याच्या हिरड्या फुटल्या, तोंडातून रक्त यायलं. मग एकानं पाहिलं, अरे सांडी सांडी म्हणे ना, म्हणे मी दूध पित असे. अरे सोड सोड, ते कशाला करायला, तुझं तोंड खराब झालं, सगळं रक्त वाहत आहे. नाही नाही, मी दूध प्यायलो. चक्रधर म्हणतात, अज्ञान हे असं असतं. अज्ञान कसं असतं, ज्ञान म्हणजे तरी काय, कशाला म्हणतात ज्ञान. जे जसं आहे तसं जाणणं त्याला ज्ञान म्हणायचं. याच्यापेक्षा ज्ञानाची सुंदर व्याख्याच नाही.
जे जसं आहे तसं जाणणं त्याला म्हणायचं ज्ञान. आता यात म्हणजे दूध हे रुग्ण आहे का? पण कल्पनेच्या भराऱ्या मारून किंवा सांगताना वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितल्यामुळं त्याला दुधाचे गुणविशेष सांगितले आणि ते दूध म्हणून तो पिऊ लागला. लेखकाला जर वस्तूचं, पदार्थाचं, प्राप्त परिस्थितीचं, इतिहासाचं समाज भान नसेल तर लेखक चांगली कविता, चांगली साहित्यकृती लिहू शकत नाही. पुण्यामध्ये एक शिक्षक विठ्ठल वाघांची कविता शिकवत होते. तिफन नावाची कविता होती ती. काया मातीत मातीत तिफन चालते, ढग ढोल वाजविते. पोरं हुशार असतात. एक पोरगं उठलं, त्यांना शिक्षकांना त्रास द्यायची संधी. सर तिफन म्हणजे काय? सर आता पुण्यातले आहेत, त्यांनी पान खाली काढलं कारण साहित्य ग्रामीण आहे. तिफन म्हणजे खाली लिहिलं होतं पेरणीचं साधन. तिफन म्हणजे पेरणीचं साधन सरांनी सांगून टाकलं. दुसरं एक चमत्कारिक पोरगं होतं, ते उठलं आणि मला सर त्या तिफणीनं काय काय पेरतात? आता पुन्हा सरांनी पान उलटलं, खाली नव्हतं तिफणीनं काय काय पेरतात ते म्हणले तिफणीनं ना ऊस पेरतात, केळी पेरतात, त्याला तिफन म्हणतात. हे ज्ञानाचा अनुभव किंवा अनुभूती नसेल शब्दाची तर अशी अवघडलेली परिस्थिती निर्माण होते. म्हणून साहित्य लिहित असताना किंवा आपण शब्द वापरत असताना त्या शब्दाचा अर्थ काय आहे आणि तो अर्थ सार्वजनिक होणार आहे. कारण तू जोपर्यंत तुमच्या मनात भावना आहे तोपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा साहित्य हे व्यक्ती शब्दातून, लिखाणातून, मौखिक पद्धतीनं समाजासमोर जातं तेव्हा समाज त्याचे अर्थ शोधून पाहत असतो. म्हणून लिहित असताना वेगवेगळ्या अँगलचा, वेगवेगळ्या दृष्टिकोनाचा विचार करावा लागतो. मराठीचा एखादा कथालेखक असेल तर त्याला सुद्धा इतिहासाचं पूर्ण, समाजाचं पूर्ण, राजकारणाचं पूर्ण भान असणं गरजेचं आहे. तुम्ही मला एवढं सोपं नाही ते. रणजित देसाई यांच्या कादंबरीतला एक प्रसंग नरहर कुरुंदकर सरांनी आपल्या धार आणि काठ या पुस्तकात टाकलेला आहे. रणजित देसाई हे स्वामी नावांची कादंबरी लिहित होते आणि ती पूर्ण लिहायला घेतली, झाली पूर्ण आणि तिची प्रस्तावना लिहिण्यासाठी ते नांदेडला आले गुरुजींकडं आणि गुरुजींना त्यांनी ती कादंबरी दाखवली. ते म्हणले मी 2-3 दिवस वाचतो आणि नंतर याच्यावर प्रस्तावना लिहिली म्हणले. त्यांनी त्याच्यामध्ये एक सुरतेची लूट नावाचं प्रकरण लिहिलं होतं. लक्षात घ्या, सुरतीची लूट 1666चा प्रसंग त्याच्यामध्ये टाकलेला होता सुरतीच्या लुटीचा. आणि त्या लुटीमध्ये खूप खजाना महाराजांना भेटला आणि मग त्याची मोजदाद सुरू झाली. बघा लक्षात घ्या मी काय म्हणतो. मोजदाद सुरू झाली आणि मोजदादीमध्ये एक कमरपट्टा सापडला. आणि तो कमरपट्टा महाराजांनी बाजूला काढायला लावला आणि महाराज म्हणाले हा जो कमरपट्टा आहे ना तो मला हवा आहे. माझं जे या महिन्याचं मानधन आहे, राजा होता तो, राजा असला तरी माझ्या मनावर सगळं माझंच आहे असं नव्हतं. माझं जे महिन्याचं मानधन आहे त्याच्यातून या कमरपट्ट्याचं शासकीय नियमानुसार वजन करून त्याचे मूल्य ठरवून माझं वजा करावं आणि मला तो कमरपट्टा द्यावा अशी महाराजांनी विनंती केली आणि ती महाराजांना देण्यात आला पट्टा. मग त्या पट्टा मिळाल्यामुळं महाराजाबद्दल म्हणजे कादंबरी म्हटल्यावर लेखकानं कसं चित्तारलं. मग सोयराबाईसाठी त्याने तो पट्टा घेतला. मग महाराजांनी सोयराबाईला तो पट्टा दिला आणि त्याच्यानंतर तो पट्टा घालून सोयराबाई किती सुंदर दिसू लागल्या वगैरे वगैरे त्यांनी वर्णन, भरगतचं 2-4 पानाचं वर्णन केलं. आणि हे वाचत असताना गुरुजी मोठ्यानं हसले. ते म्हणले काय लिहिलं तुम्ही हे? ते म्हणले काही नाही, एक कमरपट्टा सुरतीच्या लूटमध्ये सापडला आणि तो आम्ही महाराजांना, राणीसाहेबांना दिला आणि त्याचं वर्णन केलं. म्हणले प्रेम भरत. आपली सुरतीची लूट कधीची? 1966. राजारामाचा जन्म कधीचा? ते म्हणले 1966चा. मग सुरतीची लूट झाल्यानंतर राजाराम किती महिन्याला जन्मले? ते म्हणले 3 महिन्याला. मग गरोदर असलेल्या बाईला पट्टा चांगला दिसतो का म्हणले? ते पाया पडले अक्षरशः. गुरुजी तुम्हाला मानलं म्हणले. अरे म्हणले नुसतं साहित्य लिहून चालत नाही, इतिहास माहीत असावा लागतो. चुकीच्या गोष्टी छापू नका. कारण दोन्ही गोष्ट घटनेमधलं, कारण एखादा चिकित्सक, कारण आता तर इंटरडिसिप्लिनरी झालेला आहे, म्हणजे आपला जो अभ्यास झालेला आहे तो आंतरविद्याशाखीय झालेला आहे.
मी सोशल सायन्सेसचं लँग्वेजेसशी इतकं एकरूपत्व आलेलं आहे. आता चरित्राचा अभ्यास सुद्धा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून होऊ लागलेला आहे, ऐतिहासिक दृष्टिकोनातून होऊ लागला आहे, मार्क्सवादी दृष्टिकोनातून होऊ लागलेला आहे, साम्यवादी दृष्टिकोनातून होऊ लागलेला आहे आणि याच्या वेगवेगळ्या शाखा निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे या साहित्यकृतीवर कोण्या लेखकाचा प्रभाव आहे, कोणत्या विचारधारेचा प्रभाव आहे, हे सुद्धा साहित्य म्हणजे वाचकाला लगेच लक्षात आलं पाहिजे. याचा अर्थ भारतामध्ये असलेले वाद याचा अर्थ विचार, वेगवेगळ्या प्रवाह, विचारधारा, हे सुद्धा वाचकालाही माहीत पाहिजे आणि त्याच्यापेक्षा सुंदर पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं लेखकाला सुद्धा माहीत पाहिजे. तरच निकोप अशा प्रकारची साहित्यकृती निर्माण होते. आता मला वाटतं साहित्यकृती, साहित्य कसं लिहायचं, साहित्य का लिहिलं जातं, वाचकाला साहित्य लिहिल्याच्या नंतर, वाचल्यानंतर काय होतो, तर त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं मूल्य जे आहे ते आनंद आहे. म्हणजे माणूस साहित्य का वाचतो, तर तो आनंद प्राप्तीसाठी. लेखक साहित्य का लिहितो, तर 6 गोष्टीमध्ये सगळ्यात शेवटचं मूल्य सांगितलेलं आहे किंवा कारण सांगितलं आहे की आनंद प्राप्तीसाठी. याच्या एवढं मूल्य दुसरं कोणतंही नाही. जेव्हा तुम्हाला उदास होतं किंवा तुम्हाला, आपण त्याला म्हणतो बोर व्हायला, मला उदास होतं, तेव्हा तुम्ही एखादं साहित्याचंच पुस्तक घेऊन बसाल किंवा एखादी कवितेची ओळच वाचाल किंवा गाणं ऐकाल किंवा नाटक पाहाल किंवा चित्रपट पाहाल, पण कधीही तुम्ही त्या काळामध्ये फिजिक्स किंवा केमिस्ट्रीचं पुस्तक घेत नाही. जे सैद्धांतिक गोष्टी आहेत, म्हणजे मला फरक सांगायचा आहे दोन्हीमध्ये. कवितेमध्ये 2+2 = 6 सुद्धा होतात, पण शास्त्रामध्ये 2+2 = 4च होतात. ते भारतातही 4च राहतात, अमेरिकेतही 4च राहतात, पाकिस्तानातही राहतात तितकेच. शास्त्र कधी आपले संकल्पना बदलत नाही, पण कविता मात्र संकल्पना ठेवतच नाही. कवितेमध्ये काही होतं, तो चंद्र सूर्य तारे मागतोय आपल्या प्रेयसीला, आणून देण्याची भाषा करतोय. अभूतपूर्व वर्णनं असतात, लढाईची वर्णनं. तुम्ही जर ऐतिहासिक कादंबऱ्या वाचल्या तर त्याच्यामध्ये लढाईची वर्णनं पाहिली तुम्ही उदाहरणार्थ सभासदाची बखरच पहा, 1.25 लाख बांगडी फुटली. आता एका बाईला बांगड्या किती होता हे कोण मोजायचं? 1.25 लाख बांगडी फुटली, याचा अर्थ 1.25 लाख लोक मेले, इतक्या स्त्रिया विधवा झाल्या, हा अर्थ अभिप्रेत आहे. त्याचे वेगवेगळे अर्थ निघतात, कारण साहित्यामध्ये व्यंजना असते, साहित्यामध्ये लक्षणं असते, साहित्यामध्ये वाच्यार्थ असतो. 3 अर्थ असतात साहित्यामध्ये. ते 3 अर्थ सांगतो आणि मग साहित्यकृतीचा आपण आस्वाद कसा घ्यायचा हे सेकंडच्या दुसऱ्या विभागात सांगतो. 3 अर्थ असतात, कवितेमध्ये असतात, कथेमध्ये असतात, कादंबरीमध्ये असतात आणि कवी या 3ही अर्थानं लिहित असतो. ह्या शब्दाच्या शक्ती असतात. पहिली शक्ती आहे वाच्यार्थाची, त्याला आपण अभिधा म्हणतो. झाड म्हटल्याबरोबर तुमच्या डोक्यामध्ये झाडाची प्रतिकृती तयार होते. गाय म्हटलं की गायीची प्रतिकृती तयार होते. वाघ म्हटलं की वाघाची, मग त्याची ती वाघाची नखं, वाघ कसा क्रूर आहे, कसा चपळ आहे, कशी शिकार करतो, त्याचा रंग कसा आहे, तो दिसतो कसा, सगळं तुम्हाला सांगायची गरज नाही. म्हणजे शब्द उच्चारल्याबरोबर त्याचा अर्थ जेव्हा आपल्या मेंदूमध्ये लगेच लख पद्धतीने येतो, त्याला वाच्यार्थ म्हणायचं, त्याला मूळ अर्थ म्हणायचं. शब्द उच्चारल्या अर्थ प्राप्त होणं याला वाच्यार्थ किंवा मूळ अर्थ म्हणतात. आणि ही शब्दाची शक्ती असते अभिधा शक्ती असते. ती शक्ती हे वाच्यार्थ दाखवते. दुसरा अर्थ असतो की पहिला अर्थ बाद होऊन दुसराच अर्थ व्यक्त होतो त्याला म्हणायचं लक्षणा. पहिला अर्थ बाद होतो. आता कोणता अर्थ बाद होतो आणि कसा होतो बघा. बोलत असताना पहिला अर्थ बाद होऊन दुसरा अर्थ जेव्हा सूचित होतो, दारावरून हत्ती गेला. हत्ती कुठून गेला? दारावरून हत्ती गेला. याच्यातला पहिला अर्थ बाद होत असतो, कारण दारावरून गेला म्हणजे दारावरून जात नसतो, दारासमोरून जात असतो. कुठून गेला? वरून जर हत्ती गेला तर दारच पडेल ना. दारावरून हत्ती गेला म्हणजे दारा समोरून गेला. पहिला अर्थ बाद होऊन जेव्हा दुसराच अर्थ व्यक्त होतो तेव्हा लक्षणा ही शक्ती तिथं काम करते. उदाहरणार्थ पूर्वी स्त्रिया जात्यावर बसून दळायच्या. आता जात्यावर बसल्यावर कसं दळता येईल? जात्याला पुढ्यात घ्यावं लागतं आणि दळावं लागतं. पण आपण बोलताना काय म्हणतो? तू माझं डोकं खाऊ नको. डोकं काय खायची गोष्ट आहे का? म्हणजे याचा अर्थ तू मला त्रास देऊ नको हा अर्थ आहे. म्हणजे कळालं पाहिजे ना ते, तू माझं डोकं खाऊ नको. कारण गांधींच्या देशामध्ये अहिंसक असलेले आपण एवढे हिंसाची आहोत का? हिंसक आहोत का एकमेकाचं डोकं खायला? डोकं का खायची गोष्ट आहे का? पण आपण म्हणतो की नाही.
तू माझं डोकं खाऊ नको. एके ठिकाणी मी असं वाचलं की शेजारचं जोडपं म्हणजे अगदीच वरण भात. मला हे कळायला मार्ग नाही, शेजारचं जोडपं म्हणजे अगदीच वरण भात. आता मग मी माझ्या मनाला अर्थ लावला की काहीतरी गडबड ह्याच्यात. वरण कसं असतं? पिवळं. भात कसा असतो? पांढरा. म्हणजे याच्यातलं एक काळं आणि एक गोरं आहे, म्हणजे रंगविसंगती आहे. तरी बिचारे जसं आपण वरण आणि भात एकत्र करून कालवून खातोच ना, तसं छान राहतात. असा एक सूचित अर्थ त्याच्यातून व्यक्त होत असतो. त्याला लक्षणा म्हणायचं. आणि साहित्यात, कवितेत, कादंबरीत ही लक्षणा शक्ती असते. तिसरी शक्ती असते व्यंजना. आणि ती शक्ती म्हणजे अनेक अर्थ व्यक्त करणारी, एका शब्दातून अनेक अर्थ. सूर्य अस्तास गेला, याचा अर्थ सरळ अर्थ आहे दिवस मावळला. पण हेच वाक्य एखाद्या मोठा माणूस मेल्याच्या नंतर आपण त्याच्याबद्दल वापरतो की सूर्य अस्तास गेला. हेच वाक्य जर एखाद्या ब्राह्मणानं सायंकाळी वाचारलं तर त्याच्या संध्याकाळच्या सायसंध्येची वेळ झाली. हेच वाक्य एखाद्या गुराख्यानं वापरलं तर आता संध्याकाळी जनावरं गावाकडे घेऊन जायची वेळ झाली. हेच वाक्य एखाद्या लग्न झालेल्या नव्या अभिसारिकेनं वापरलं तर आता तिचा पती यायची, घरी यायची वेळ झाली. म्हणजे वाक्य जसं आहे तसा त्याचा अर्थ आहे. म्हणजे काकू, कक्षा, भावार्थ आणि प्रकरण याच्यावरून त्या शब्दाचे अर्थ लागत असतात. आणि साहित्यकृतीमध्ये कवी अशा पद्धतीचे चमत्कृती करत असतो. आणि त्यालाच इंग्रजीमध्ये स्टाईल आणि मराठीमध्ये शैली म्हणतात, कारण ती कवीची शैली असते. मम पत्नी भगिनी वल्लभा, असा कसा गेला तू नभा, तू साडूनच उलटा उभा. अशी एक कविता मला अभ्यासक्रमात होती. मला अर्थच लागे ना की मम पत्नी भगिनी वल्लभा, म्हणजे इथपर्यंत ठीक आहे. मम म्हणजे माझ्या, पत्नी म्हणजे बायको, तिच्या भगिनी म्हणजे मेवणी, तिचा नवरा, म्हणजे मम पत्नी भगिनी वल्लभा. मग सरळ सांग की, पण सांगित नाही कवी सरळ सांगत नाही. मम पत्नी भगिनी, मम पत्नी म्हणजे माझ्या पत्नीची भगिनी, तिचा वल्लभा म्हणजे नवरा. असा कसा गेला तू नभा, म्हणजे अचानक वर कसा गेला. नभा म्हणजे मेला, इथपर्यंत लागला. पुढं तू साडूनच उलटा उभा, इथं लागच ना. तू साडूनच, तू साडू नाहीस तर, तू साडू नाहीस तर, तू साडू नाहीस तर. सावरगावकर सरांना विचारायला गेलो, सर हे काय आहे तू साडूनच उलटा उभा? ते म्हणले उलटा म्हणजे शब्द, उभा शब्द उलटा करणं म्हणले भाऊ, मग तू साडू नाही तर साडभाऊ आहेस. म्हणलं कवी असं सरळ का सांगत नाही? मग सरळ सांगितल्यावर कविताच होत नाही. कवी असं वाकडंच सांगतो, त्याच्यातच अर्थ असतो. पण बोलत असताना कवी अशा पद्धतीची चमत्कृती साधतो आणि औचित्य साधत असतो. आणि कवितेमध्ये औचित्य साधनं, शैली साधनं, ज्याला इंग्रजीमध्ये आपण स्टाईल म्हणतो, ती लेखनाची, भाषणाची शैली असते. आणि ती प्रत्येक कवीची वेगवेगळी असते, ती प्रत्येक कवीची. मग कुठंतरी तुम्हाला फमू शिंदेंची आई वेगळी दिसेल, कुठं माधव जुलेनांची आई वेगळी दिसेल, कुठं वामन होळांची आई वेगळी दिसेल. आईवरच कविता आहेत. इंद्रजित भालेरावांची आई वेगळी दिसेल, आईवरच कविता आहेत. पण त्यांची लेखनाची आणि मांडण्याची शैली मात्र वेगळी आहे. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि पुरतही नाही, ही फमूंची कविता. दो जीवाची मायेमही गेली दूरच्या शेतला, पोटा पाण्याच्या वढीनं जीव कामांत गुंतला. मातीसाठीचं जगावं, मातीसाठीचं मरावं, बाळा माती लई थोरं, तिला कसं विसरावं, ही इंद्रजित भालेरावांची कविता. आणि प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावं तुझा आता मी कोणत्या उपाई, ही माधव जुलेनांची कविता. आणि गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणि न आरतीला हे चंद्र सूर्य तारे, ही यशवंतांची कविता. सगळ्यांच्या कविता ह्या आईवरच्याच आहेत, पण प्रत्येक कवीची शैली वेगळी आहे. आणि याला साहित्यामध्ये शैलीला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. म्हणजे ज्या लेखकाची मांडण्याची शैली उत्तम आहे त्या लेखकाचं साहित्य दर्जेदार होऊन जातं. कारण सांगणं, विनोद सगळ्यालाच कळत असतो, पण प्रत्येकालाच तो सांगता येत नसतो. इंदुरीकर महाराजांचे विनोद त्यांनीच सांगावेत, आपण नाही. त्यांच्याच मुखातून ते तितकेच गोड वाटतात 100 वेळा ऐकले तरी, कारण त्यांची सांगण्याची जी स्टाईल आहे ती स्टाईल चांगली असली पाहिजे. लेखकाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती शैली. आता कथा संग्रहाबद्दल किंवा कविता संग्रहाबद्दल आपलं बोलून झालं. आता कथा लिहित असताना किंवा कविता लिहित असताना किंवा कोणतीही साहित्यकृती लिहित असताना लेखकाला त्या वाङ्मय प्रकाराची पूर्ती जाणीव असली पाहिजे. उदाहरणार्थ आता तुम्हाला कथा लिहायची आहे तर कथा हा वाङ्मय प्रकार काय आहे?
आता गोष्ट म्हणजे कथा नाही. ज्या गोष्टीमध्ये पानाळ आहे, ज्या गोष्टीमध्ये अंतही नाही आणि शेवटही नाही, अशा गोष्टीला कथा म्हणता येत नाही. कथा काय असते? कथेमध्ये 3 सूत्र असतात. एक पहिलं असतं सूरगाठ, दुसरी असते नीरगाठ आणि तिसरी असते उकल. बघा कोणती कथा घ्या तुम्ही, कथेमध्ये काय असतात? कथेमध्ये असतात पात्र, कथेमध्ये असतात कथानक, कथेमध्ये असतं वातावरण, कथेमध्ये असते भाषाशैली आणि कथेमध्ये असतात घटनाप्रसंग. म्हणजे पात्र असतात, कॅरेक्टर, स्टोरी असते काहीतरी, त्याच्यासाठी इन्व्हायरमेंट म्हणजे वातावरण असतं, त्याच्यासाठी एक विशिष्ट अशा प्रकारची भाषा असते आणि काहीतरी घटनाप्रसंग आपल्याला त्याच्यामध्ये टाकावा लागतो. आणि या सगळ्यांचं चांगलं मिश्रण म्हणजे कथा असते. मग ज्याला मिश्रण चांगलं जमेल. आता बघा एक पदार्थाचं नाव सांगतो. उदाहरणार्थ आपल्याला शिरा तयार करायचा आहे आणि शिऱ्यामध्ये साखर आहे, शिऱ्यामध्ये बदाम आहे, शिऱ्यामध्ये पाणी आहे, शिऱ्यामध्ये रवा आहे, तूप आहे, सगळं आहे. बदाम दिसते, रवा दिसतो, तूप दिसतं, साखर दिसत नाही. पण असते की नाही? जी दिसत नाही पण असते त्याला स्टाईल म्हणतात. जी दिसत नाही पण असते ती तुम्हालाही कळत नाही, ती त्या लेखकाची खरी ताकद असते. म्हणून लेखक मांडणी करत असताना पहिल्यांदा वाङ्मय प्रकाराचा आपण अभ्यास करून घेऊया. मग कथा आणि कादंबरी हे जवळपास सारखेच वाङ्मय प्रकार आहेत. एखादी कादंबरीमध्ये काय असतं? आता एक कथा घेऊया आपण. या कथेमध्ये काय असतं? तर पात्र असतात. मग कादंबरीमध्ये पात्र असतात, पण कथेपेक्षा कादंबरीतील पात्रांची संख्या खूप जास्त असते. कथेमध्ये 1-2च पात्र असतं. कथेमध्ये कथानक असतं आणि कादंबरीमध्ये कथानक असतं. पण कथेतलं कथानक हे एकसुरी कथानक असतं. एकाच घटनाप्रसंगाच्या बाबतीत ते तिथंच मेळ घालत असतं. कादंबरीमध्ये अनेक घटनाप्रसंग असतात. कथेचा पट हा छोटा असतो, कादंबरीचा पट हा मोठा असतो. कथेमध्ये प्रसंग चित्रण हे मोजकं असतं, कादंबरीमध्ये अनेक प्रसंग असतात. कादंबरीमध्ये पात्रांची संख्या अधिक असते. म्हणून कादंबरी कथा ही एखाद्या ऑर्केस्ट्रातल्या सोलोसारखी असते, एखाद्या गाण्यासारखी असते, एखाद्या वाद्यासारखी असते. तर पूर्ण ऑर्केस्ट्रा म्हणजे कादंबरी असते. हे कादंबरी म्हणजे गारुड्याची पोतडी. काय व्याख्या केलेली आहे? कादंबरी म्हणजे गारुड्याची पोतडी. म्हणजे गारुड्याच्या पोतडीत काय काय राहतं. आणि गारुडी जेव्हा प्रसंग अवधान सांगून एक साप काढून त्याला जेव्हा त्या पुंगीनं फिरवत असतो, हे म्हणजे कथा आहे. पण त्याच्या ह्याच्यात अनेक वस्तू आहेत. म्हणजे कथा आणि कादंबरी याचा जर समजा आपण विचार केला तर कादंबरीचा विस्तार आणि कादंबरीतले घटनाप्रसंग हे असे भिन्न भिन्न असतात. मग कोणताही वाङ्मय प्रकाराचं आपण पुस्तक जेव्हा घेतो तेव्हा पहिल्यांदा साहित्यिक लेखक करत असताना किंवा आपलं पुस्तक छापत असताना पहिल्यांदा तो काय विचार करतो की या पुस्तकाला नाव काय द्यायचं. बघा, कारण त्याच्या नावातच काहीतरी असतं. नाव असं अफलातून असतं काहीतरी. नाव, शीर्षक हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून शीर्षक आणि मुखपृष्ठ हे त्या पुस्तकाचं बऱ्याच अंशी म्हणजे आकर्षकपणा. मधातलं गिफ्ट कसं आहे काय माहीत नाही, पण वेस्टर्न त्याचं पुठ्ठा पिठ्ठा चांगली फुलं बिलं लावली की गिफ्ट द्यायला बरं वाटतं ना चांगलं. मग आपण काय करतो, 100 रुपयाचं का गिफ्ट असं ना, पण 30 रुपयाचा चांगला कागद लावतो त्याच्यावर. लेखकाची सुद्धा तीच भावना असते की मांडणी व्यवस्थित झाली पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा काय मुखपृष्ठ, दुसऱ्यांदा काय मलपृष्ठ. मलपृष्ठ, मुखपृष्ठ ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी झाल्या. आणि याच्यातलं कंटेंट म्हणजे आता मॅटर किती करायचं. लेखक पुस्तक जेव्हा तयार करत असतो तेव्हा त्याच्या प्रकाशकाच्या भाषेमध्ये त्याचे प्लेट असतं. 8 पेजेसचा एक प्लेट असतो. तुम्ही पुस्तक कधी छापायला ठरवलं तर 8 पेजेसचा एक प्लेट असतो. मग याच्यानुसार तुम्ही तुमच्या कथांची मांडणी करा. मग 10 प्लेट घ्या, 20 प्लेट घ्या, 30 प्लेट घ्या, 40 घ्या, 25 घ्या. 25 प्लेटचं तुम्ही केलं तर 25×8 200 पेजेस होतं. आता याच्यासाठी जे कवर वापरलं जातं हे किती GSMचं आहे.
हे पाहिलं पाहिजे. हा जो कागद वापरला आहे व्हाईट कागद आहे, पण कोणता आहे तो बऱ्हाणपूर आहे, कोणता आहे हे पाहिलं पाहिजे. हे 80 GSM आहे का, 30 GSM आहे का, याच्यासाठी वापरलेली लिपी कोणती आहे. मग अनेक लिपी आहेत, म्हणजे तुम्हाला सांगतो फॉन्ट मराठीचे युनिकोड आहे आता चालू असलेलं सध्या, पण त्याच्या अगोदर मराठीतलं जास्तीत जास्त लेखन हे श्रीलिपीमध्ये होतं. त्याचा फॉन्ट, त्याचा पेस, त्याची सेटिंग, किती वर ब्लड सोडायचं आणि मधात असे आखीव रेखीव चित्र द्यायचे का, याला रेखाटनं म्हणतात. आता हे एक रेखाटन तुम्हाला सांगतो लेखकाची भूमिका स्पष्ट करायला पुरेसं असतं की लेखकाला काय म्हणायचं आहे. आणि या धड्याचा म्हणजे या पुस्तकाचं शेवटी जे मलप्रष्ठावर, ज्याला ब्लर्ब म्हणतो आपण किंवा त्याच्यासाठी आशय म्हणतो, तो एखाद्या उच्च मान्यता प्राप्त लेखकाचा लेखक घेत असतात. कारण या पुस्तकाचं पूर्ण वाचन करून याच्यात नेमकं काय दडलेलं आहे, ते त्याची किंमत किती ठरवावी, 200 पेज असेल तर 200 रुपये ठरवावी का 230 ठरवावी, हे त्याच्या पृष्ठसंख्येवर आणि त्याच्या कागदाच्या क्वालिटीवर अवलंबून असतं. म्हणजे अशा अनेक तांत्रिक गोष्टी, त्या तांत्रिक गोष्टीमध्ये लेखक फार पडत नसतो. लेखक फक्त आपलं साहित्य लिहितो, तो मांडतो आणि लेखक हा स्वाधीन करतो तो वाचकाच्या. मग ती साहित्यकृती चांगली असेल तर ते वाचक तिला डोक्यावर घेतात आणि त्या साहित्यकृतीमध्ये काही आपल्याला महत्त्व वाटत नसेल तर ती साहित्यकृती पाठीमागं पडते. मग तुम्हाला सांगतो वाचनीय करायचं असेल तर या सगळ्याच गोष्टी आकर्षक कराव्या लागतात. एक न एक कथा वाचून काढावी लागते तुम्हाला, कथेमधली पात्र. आता तुम्ही पुस्तकाचं परीक्षण करायला घेणार आहात, उदाहरणार्थ एखाद्या टेक्स्टचं परीक्षण करायला घेणार, कसं घेणार आहात. आता उदाहरणार्थ हेच पुस्तक घेऊ किंवा एखादी कादंबरी घेऊ, तुम्हाला ययाती नावाची कादंबरी बऱ्याच जणांना माहीत असेल, किंवा एखादं नाटक घ्या, नटसम्राट नाटक. कुठलंही साहित्यकृती घेत असताना मी तुम्हाला पहिल्यांदा काय सांगितलं, त्या साहित्यकृतीमध्ये काय आवश्यक आहे, तर त्या साहित्यकृतीचा कोणता वाङ्मय प्रकार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. पहिल्यांदा वाङ्मयाचे प्रकार किती आहेत, कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, निबंध, हे एवढे 8 ते 7 वाङ्मयाचे प्रकार आहेत. या 8 वाङ्मय प्रकारामध्ये काही उपप्रकार आहेत. त्याला वाङ्मयाचे प्रकार म्हणत नाही, त्याला प्रवाह म्हणतात. उदाहरणार्थ आता कादंबरीच आहे, पण दलित कादंबरी, स्त्रीवादी कादंबरी, आदिवासी कादंबरी, प्रादेशिक कादंबरी, हे प्रवाह आहेत. दलित, ग्रामीण, स्त्रीवादी, आदिवासी, मग ते कवितेत असतात, कथेत असतात, कादंबरीत असतात, नाटकात असतात, निबंधात असतात, प्रवासवर्णन. दलित आत्मकथनं खूप आहेत, आत्मचरित्र खूप आहेत, पण दलित आत्मकथन हा एक वेगळाच वाङ्मय प्रकार आहे. म्हणजे 1960 नंतर महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा प्रसार झाला आणि वाडी तांड्यावरचे लोक शिकले आणि शिकल्यानंतर जेव्हा ते साहित्य वाचू लागले पुण्या मुंबईचं, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की अरे आपलं जीवन त्याच्यात नाही आहेच, आपण जे जीवन जगलो अनुभवलो ते याच्यात नाही आहेच. मग त्यांनी लिहायला सुरू केलं आणि या पिढीचे पहिले नायक ठरले ते अण्णाभाऊ साठे. मग त्यांची फकीरा, आवडी, माकडीचा माळ, वारणेचा वाघ, ह्या सगळ्या कादंबऱ्या आल्या. आणि मग नंतर बाबूराव बागुल आले, नंतर मग तुम्हाला प्रई सोनकांबळे दिसतात, म्हणजे अनेक तुम्हाला नावं सांगता येतील मला. स्त्रीवादी लेखनाची सुद्धा परंपरा दिसते. स्मृती चित्रेपासून आनंदीबाईपासून ते सावित्रीबाई फुलेंच्या नंतर आनंदीबाई जोशी आणि आत्तापर्यंत आपण जेव्हा पाहतो वृषाली किनाळकर मॅडमपर्यंत किंवा ज्योती लांजेवार असतील, या स्त्रीवादी पद्धतीनं लेखन करणाऱ्या. का आता स्त्रीवादी साहित्य कधी सुरुवात झाली हेही तुम्हाला माहीत पाहिजे. 1945ला अमेरिकेमध्ये द सिमॉन द ब्रुआ नावाच्या एका लेखिकेनं द सेकंड सेक्स नावाचं पुस्तक लिहिलं आणि अमेरिकेमध्ये ही स्त्रीवादी साहित्याची फेमिनिझमची चळवळ सुरू झाली. आणि मग हळूहळू भारतातल्या स्त्रिया आपल्यावर दुःख अन्याय झालेल्या मग शब्दबद्ध करू लागल्या, त्या मांडू लागल्या. मग कविता, त्याच्यातून कविता, कथा, कादंबरी, नाटक, या सगळ्याच वाङ्मय प्रकारात त्या आपलं आत्मकथन, आत्मवृत्त मांडू लागल्या, आत्मनिर्भर झाल्या. आणि मग मराठीमध्ये स्त्रियांचं दुःख एका वेगळ्याच अँगलनं पुढं आलं, दलितांचं दुःख वेगळ्या पद्धतीनं पुढं आलं, आदिवासींचं दुःख वेगळ्या पद्धतीनं पुढं आलं. आणि याच्याहीपेक्षा एक समग्र असा मोठा विभाग अंतर्गत होता आणि तो म्हणजे होता फोकलोअरचा, त्याला लोकसाहित्याचा म्हणून होता. हे कोणत्याही साहित्य प्रकारातलं तुम्हाला पुस्तक येऊ देत, त्या वाङ्मय प्रकाराचा तुम्हाला आधी मूलभूत पद्धतीनं अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याची वैशिष्ट्य, त्याचं स्वरूप, त्याची भाषाशैली, त्या वाङ्मय प्रकारामध्ये मूळ घटक काय असतात हे
टेक्स्टचं रीड करताना तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्ही त्या साहित्यकृतीकडे किंवा त्या साहित्यकृतीचा नीटपणे आस्वाद घेऊ शकत नाही. आणि आस्वाद जरी घेतला तरी तुम्हाला साहित्याचं मूल्यमापन करत असताना किंवा साहित्याचं समीक्षण परीक्षण करत असताना तुम्हाला प्रश्नसंख्येपासून ते चरित्रात्मक प्रस्तावना मधला आशय, नंतर सारांश, त्याच्यानंतर संदर्भसूची, अशा सगळ्याच अँगलनं तुम्हाला त्याचं प्रोजेक्ट रूपामध्ये तयार करावं लागतं. आम्हालाही तो प्रोजेक्ट असतो, तुम्हाला जरा विस्तारानं असतो. कारण कोणतीही साहित्य, तुम्ही आता एखादा उतारा वाचून त्याचं आकलन करा म्हटलेलं आहे. सारांश लेखन तुम्हाला माहीतच आहे, 10 ओळीचं एका ओळीमध्ये रूपांतर करायचं. म्हणजे अशा पद्धतीनं 1/3 करायचं आपल्याला सांगितलेलं असतं. आणि किंवा एखाद्या अशा लहानपणी बघा 10वीपर्यंत तुम्हाला यायचं बघा, एक सिंह जंगलात, पुन्हा डॅश डॅश, आणि मग ते एक शिंगला आणि एक सिंह आणि एका उंदराची कथा, त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे आपल्याला कथासुद्धा तयार करा. हे अभिवृद्धी किंवा उपयोजन, जगामध्ये भाषेचे 2 प्रकार आहेत. एक उपयोजित भाषा आहे आणि एक आपण जी बोलतो ती. फक्त बोलणं आणि लिहिणं हेच भाषेचे कार्य नाहीत, तिचं समाज व्यवस्थेमध्ये उपयोजन झालं पाहिजे. म्हणून आयुष्यामध्ये माणसाला, सगळ्याच माणसाला जीविका असतात, पण उपजीविका आणि जीविका याच्यातला फरक आपल्या लक्षात आला पाहिजे. आता उपजीविका आणि जीविका काय फरक आहे? जीविका म्हणजे व्यवसाय. आता माझं शिक्षक हा जीविका आहे, तो मी शिकवतो, त्याचा मला पगार भेटतो, माझं पोट भरतं, माझ्या सगळ्या गरजा पूर्ण होतात, ती माझी जीविका आहे. आणि सगळ्याच मानवाला जीविका असतात, असाव्या लागतात, कराव्या लागतात त्याला, आणि तो करतो, ही जीविका. पण उपजीविका एक असते. ती उपजीविका म्हणजे काय? की जो माणूस जगण्याच्या पलीकडे काही सोचत असतो, म्हणजे जगण्याच्या पलीकडे त्याचा काही एक छंद आहे, जगण्याच्या पलीकडे त्याला काही हवं आहे, जगण्याच्या पलीकडे त्याला काहीतरी मूलभूत करायचं आहे. उदाहरणार्थ एखादं साहित्य लिहायचं आहे, उदाहरणार्थ एखादा खेळ आहे, उदाहरणार्थ एखादी चित्रकला आहे, उदाहरणार्थ संगीताचा नाद आहे. म्हणजे अशी जी मधले घटक आहेत, ते मधले घटक किंवा जीवनाला आनंद देणारे घटक तुम्हाला सांगतो फार महत्त्वाचे असतात. बागेमध्ये गुलाबाची फुलं खूप असतात, पण कुंडीमध्ये लावलेल्या गुलाबाच्या फुलाला, आपण लावलेल्या झाडाला जर फूल आलं तर त्याचा आनंद हा अवर्णनीय असतो. कारण तुम्ही सगळ्यांना सांगता, माहिती आहे का, हे झाड मी लावलं आहे. कारण जगामध्ये सगळ्यात जास्त आनंद जर कशाचा असेल तर तो निर्मितीचा आनंद असतो. निर्मितीचा आनंद हा जगातला सगळ्यात मोठा आनंद असतो. मग ती साहित्यातली निर्मिती असो, मग एखाद्या चित्राच्या माध्यमातून झालेली निर्मिती असो, किंवा एखाद्या पाषाणातून कोरलेल्या शिल्पाची निर्मिती असो. आणि म्हणून ह्या सगळ्या कला ह्या अशा विशुद्ध असतात, त्याला अशा बाहेरच्या जगाचा काही फरक पडत नसतो, परिणाम होत नसतो, आणि त्याच्यामुळं मानवी जीवन हे समृद्ध होतं. मला एकानं विचारलं किंवा साहित्य का वाचायचं, भाषण का ऐकायचं, काय फायदा आहे? मग आता आपण सगळेजण फायद्याचाच विचार करतो ना. हे विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही हे वाचा ते वाचा, मग काय फायदा? आपला पहिला हेतू असतो की आपला सगळ्याचा व्यापारी दृष्टिकोन असतो की फायदा काय झालं. अरिस्टॉटलनं सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला, हे सगळ्या जगाला माहीत आहे. आणि तो सिद्धांत मांडल्यानंतर त्यांनी काय केलं की सगळ्या जगात तो भाषणं देत सुटला. एक ड्रायव्हर होता त्याचा, तो रोज आपल्या त्या अरिस्टॉटलला भाषणाच्या ठिकाणी न्यायचा, तिथं सोडायचा आणि अरिस्टॉटलचं भाषण मन लावून ऐकायचं. काही प्रश्न विचारले तर तो अरिस्टॉटल त्यांना उत्तर द्यायचा. ते प्रश्न उत्तराचा ताससुद्धा तो मन लावून करायचा, तो ड्रायव्हर. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 झाले, 4 झाले, 10 झाले, 20, 100 भाषणं त्यांना ऐकले. आणि त्याची इच्छा एकदा जागृत झाली आणि तो खऱ्या अरिस्टॉटलला म्हणला, साहेब माझी एक इच्छा आहे. ते बोल, काय इच्छा आहे? साहेब मी तुमच्या जागी भाषण देऊ का? अरिस्टॉटल हुशार होते. ते म्हणजे तसं कसं शक्य आहे? नाही, एक चान्स द्या ना मला, मी तुमच्या जागी भाषण देऊ का? तो म्हणाले ठीक आहे दे, काय अडचण नाही. मग आज मी भाषण देतो म्हणे, तुम्ही ड्रायव्हर हो. ठीक आहे. ड्रायव्हरचे कपडे अरिस्टॉटलनं घातले आणि खऱ्या अरिस्टॉटलचे कपडे ड्रायव्हरनं घातले. तो मागच्या शीटवर जाऊन बसला, कोट बीट ॲस्पेस बसला, हातात डायरी वगैरे घेतली आणि खरा जो ओरिजिनल
अरिस्टॉटल होता, तो ड्रायव्हर होऊन गेला, गाडी पार्क झाली, भाषणाला सुरुवात झाली. अप्रतिम अशा स्वरूपाचं भाषण अरिस्टॉटलनं दिलं. आणि आता प्रश्न उत्तराचा तास आला. प्रश्न विचारले, पहिला प्रश्न विचारला, त्या प्रश्नाचं उत्तर दिल्या गेलं. दुसरा प्रश्न विचारला, त्याही प्रश्नाचं उत्तर दिल्या गेलं. तिसरा प्रश्न विचारला, त्या प्रश्नाचं उत्तर येत नव्हतं. पण तो ड्रायव्हर चाणाक्ष होता. तो म्हणाला, काय सामान्य प्रश्न विचारता हो तुम्ही, तुम्हाला थोडंसुद्धा कळत नाही म्हणे, एवढे सोपे प्रश्न विचारतात का म्हणे. काय झालं, नाही नाही सांगा उत्तर म्हणे. अहो याचं इतकं उत्तर सोपं आहे म्हणे. अहो मी तर सांगतो पण माझा ड्रायव्हर सुद्धा सांगू शकतो म्हणे याचं उत्तर. एवढं सोपं उत्तर आहे म्हणे याचं. माणूस वाचून, माणूस लिहून, माणूस अनुकरणातूनच मोठा होतो, हे याचं सगळ्यात महत्त्वाचं विधान आहे. आणि शिक्षक या शब्दाची जर व्याख्या तुम्हाला सगळ्यालाच माहीत आहे, मग त्याच्यामधली मी शिस्त आणि कर्तव्य याच्यातली क्षमता ही महत्त्वाचा शब्द आहे. ती क्षमता जर आपण जितकी वृद्धिंगत करीत गेलो, तितकी वृद्धिंगत जर आपण केली, तर मला वाटतं आपल्याला तुमच्या आयुष्यात, आता आपण सगळेच आपल्या पायावर उभे असतो, कोणीच कोणाच्या दुसऱ्याच्या पायावर उभं नसतं, पण आपण आपल्या व्यवसायात आपल्या पायावर चांगलं उभं राहण्यासाठी मला वाटतं तुम्हाला वाचन करणं खूप गरजेचं आहे. तरच कोणत्याही साहित्यकृतीचा, मग ती कथा असेल, कादंबरी असेल, नाटक असेल, आत्मचरित्र असेल, याचं मूल्यमापन करता येईल. आणि ते तुम्ही केलं पाहिजे. आणि मॅडमनं ज्या पद्धतीनं सांगितलं, मला किती सैद्धांतिक पद्धतीनं हे मांडता आलं हे मला माहीत नाही, पण मी माझ्या पद्धतीने एखाद्या साहित्यकृतीचा कशा पद्धतीनं आढावा घेतला पाहिजे हे मांडलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये नेमकं काय काय असतं, अशा 2 भागामध्ये मी माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. याच्यात जे जे चांगलं आहे ते सर्व तुमचं आहे, आणि जे जे याच्यामध्ये काही उणीव आहे ते माझं आहे, असं या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि जाता जाता एक छोटीशी कविता, म्हणजे आत्ताच्या आधुनिक काळामध्ये ती माझी कविताच आहे. एक 4च ओळी आहेत, फार काही नाही, कारण सगळेजण आपण लेखक, हा तो भाग राहिला आपला, की लेखक हा कोण्या अँगलनं विचार करतो आणि का लिहितो, हा दृष्टिकोन त्याचा कसा असतो. आता उदाहरणार्थ जी जीवनानुभूती आपण घेत असतो, त्याच जीवन अनुभूतीबद्दले अनुभव जर समृद्ध असतील तरच आपल्याला लेखकाला लेखन करता येतं. आता तुम्हाला सांगतो, मला जर युक्रेनच्या युद्धावर लिहायला लावलं तर मला एक शब्दसुद्धा लिहिता येणार नाही. म्हणजे ज्या परिसरात, ज्या वातावरणात, ज्या परिस्थितीमध्ये आपण जगतो, तिथले अनुभव घेतो, तिथल्या परिस्थितीशी झुंजतो, संघर्ष करतो, आणि त्याच्या जे चटके, त्याची जे असहाय्यता जी असते, त्याच्यातून दृष्टिकोन तयार होतात. असं जर तुम्ही म्हटलं प्रेम कविता करा, प्रेमसुद्धा त्याच अँगलनं येतं. म्हणून नाग देशपांडेंची जी कविता आहे ती ग्रामीण प्रेमाचीच आहे. उदाहरणार्थ गलठ ठोकळांचा दृष्टिकोन बघा तुम्ही, त्यांचा मीठ भाकर नावाचा कविता संग्रह आहे, त्याच्यामध्ये त्यांचं प्रेमसुद्धा तसंच आहे. इकडे आधुनिक जीवनातलं प्रेम नाहीयेच. त्याच्यामध्ये ते आपल्या प्रेयसीला म्हणतात, तू हरळी मी कुंदा, हे दोन्ही गवत आहे. तू हरळी मी कुंदा, तू फांदी मी बुंदा, निवडुंगाच्या निशिगंधा. म्हणजे आता याच्यामध्ये त्यांनी जी प्रतिमा किंवा प्रतिमा सृष्टी वापरलेली आहे ती शेतकऱ्याचीच आहे. एक तर इतकी सुंदर प्रेम कविता आहे त्यांची, पण ती शेतकरी जीवनातली आहे. इकडं प्रेमच नाही. चल होतीस का तयार करू संसार, बघा आव्हान करतोय, तो प्रपोज करतोय तुमच्या भाषेत. चल होतीस का तयार करू संसार, ही आऊट बघ्याची शेती, आणि जरी भरतीनं कणग्या पोती, मला एवढी एवढी जमीन आहे म्हणतो, आणि त्याच्यात कणग्या पोती, ही आऊट बघ्याची शेती, जरी भरतीनं कणग्या पोती, तरी आपल्या पोटा पुरती. मग कधी या घरची मालकीनं तू होणार, चल होतीस का तयार करू संसार. 2 दगडाचे चुलखंड, 3 दगडाचे चुलखंड, 2 मडक्याची उतरंड. 3 दगडाचे चुलखंड, 2 मडक्याची उतरंड, संसार नीट हा मांड. मग तुझ्या हाताच्या स्वयंपाकाला झकास चव येणार, चल होतीस का तयार करू संसार. हे माझे झापकुडाचे, आपल्या घरी स्लॅबचं घरच नाही म्हणतो. हे माझे झापकुडाचे
वर छप्पर सरमाडाचे, नारळाच्या फांद्या टाकलेल्या आहेत, कवडसे पडती दिवसाचे, त्याच्यातून ऊन डायरेक्ट घरात येतं. हे माझे झाप कुडाचे, वर छप्पर सरमाडाचे, कवडसे पडती दिवसाचे, पर यातच येती झोप सुखाची. हे माझे घरदार, चल होतीस का तयार करू संसार. झोपाया खाटन मजला, मला झोपायला खाट सुद्धा नाही, म्हणजे बाज, खाट म्हणजे बाज. हे इतकी गरिबी आहे, पण गरिबी आहे, पण तो सांगताना कसं सांगतो बघा. दिसतात बैल हे चारी, मला 4 बैल आहे, प्रॉपर्टी सांगतोय तो. दिसतात बैल हे चारी, पर कामाला अवखळ भारी. कामाला लई खास येत. दिसतात बैल हे चारी, पर कामाला अवखळ भारी. सांज सकाळी काढीत जाग या पोळीची धार, चल होतीस का तयार करू संसार. आता शेवटचं कडवं आहे की झोपाया खाटन मजला, ही वाकळ अथरायाला. एक गोधड आहे अथरायला. झोपाया खाटन मजला, ही वाकळ अथरायाला, काही न पांघरायाला, पर तुझ्या मिठीच्या उबदाऱ्यामध्ये हिव कसं शिरणार, चल होतीस का तयार करू संसार. ही प्रेम विलक्षण भावना किंवा दृष्टिकोन हा पूर्णतः ग्रामीण आहे. याच्यामध्ये कुठंही कवीनं आपला बडेजाव केलेला नाही किंवा कुठल्याही पद्धतीचं अवास्तव त्याचं सांगणं नाही की माझा असा आहे. ही मागणी किंवा ही मांडणी जी आहे ती केवळ त्याचा एक अनुभवजन्य अशा प्रकारचा दृष्टिकोन आहे. तुम्ही अण्णाभाऊची सगळी पात्र पहा, आवडीमधलं पात्र पहा, फकीरामधलं पात्र पहा, माकडीचा माळ, अण्णाभाऊची सगळी पात्र ही अन्यायाच्या विरुद्धामध्ये समाज व्यवस्थेच्या विरुद्ध लढताना दिसतात. फकीरा हे पात्र जे आहे ना, ते फकीरा हे पात्र म्हणजे जणू काही एखादा असा देवदूत आहे जो लोकांना लुटून गरिबांना धान्य वाटत आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, आपण ज्या आत्ताच्या काळामध्ये ज्याला हिरो म्हणतो, तो जो हिरो आहे कोणत्याही चित्रपटामध्ये नाटकामध्ये नायक जो असतो तो मध्यवर्ती असतो. जे लेखकाला लेखन करायचं असेल तर त्या नायकाची भूमिका ही मध्यवर्ती ठेवावी लागते आणि त्याच्या जी नायिका आहे तिची भूमिका मध्यवर्ती ठेवावी लागते. म्हणजे चित्रपट पाहत असताना तुम्ही नायक जर तुम्हाला ओळखून द्यायचा असेल तर त्याचे सगळ्यापेक्षा वेगळे कपडे असतात आणि नायिकीचे म्हणजे जी हिरोईन असते तिचे सुद्धा कपडे वेगळे असतात. तुम्ही बघा, म्हणूनच आपल्या लक्षात येतं की ही नायक आहे आणि ही नायिका आहे. त्यांचे दृष्टिकोन सुद्धा लेखकाला, उदाहरणार्थ एखाद्या रुबाबदार माणसाचं व्यक्तिमत्व आपल्याला टाकायचं असेल तर त्याच्या व्यक्तिमत्वाच्या छटा लेखकाला मांडाव्या लागतात, त्याचा दृष्टिकोन मांडावा लागतात, त्याची भूमिका मांडावी लागते. म्हणजे उदाहरणार्थ एखादं पात्र उभं करायचं आहे तर ते पात्र उभं करत असताना, वाचत असताना जे 9 रस आहेत ते 9 रस त्याच्यामध्ये उमटले पाहिजे. म्हणजे वीर रस असला, आपल्या छत्रपतीचा पोवाडा आपण टाकला की आपल्याला वाटतं की आपण सुद्धा तलवार घ्यावी आणि युद्धाला तयार व्हावं, किंवा एखादं जुनं गीत बहिणाबाईचं टाकलं की आपल्याला वाटतं की करुण रसाची भावना त्याच्यातून तयार होते, किंवा एखाद्या लावणीमधून श्रंगार रस पखरताना आपल्याला दिसतो, किंवा कुसुमाग्रजांची कविता, काढ सखे तुझे गळ्यातील चंदनाचे हात. हे आता चंदनाचे हात असतात का? पण त्यांची दृष्टिकोन किंवा भूमिका फार महत्त्वाची असते. हे लेखक का लिहितो हे सांगितलं, पण त्याचा दृष्टिकोन कसा तयार होतो. आता तुमचा दृष्टिकोन कसा तयार झाला व्हायला पाहिजे. तुम्ही ज्या परिस्थितीत, वातावरणात आणि एकूण जीवनामध्ये अनुभवलेलं जे दुःख आहे, तुम्ही साहित्य वाचल्याबरोबर तुमचं दुःख तुम्ही इकडं शिफ्ट करता या फॉर्ममध्ये, ज्याला लेखकाचा फॉर्म म्हणतात. साहित्य लिहिण्याचा जो फॉर्म आहे तो फॉर्म आपोआप तुमचं दुःख तुम्ही तिथलं कॉपी करता आणि याच्यात पेस्ट करून टाकता, तुमची संहिता तयार होते. पण अनुभव नसतील. बघा आता हिरवे हिरवे गारगालीची ही कविता बालकवींची कोणाला दिसत नाही हिरवरान. आपण का डोळे लावून घेतो काय? किंवा श्रावण माशी हर्ष मानसी, श्रावणात तर सगळेच आपण गेलो, नागपंचमीचे सण पाहिले, सगळीकडे हिरवळ पाहिली, पण आपल्याला श्रावण माशी सुचली नाही.
ते तर म्हणतात श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येती झरझर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे. अहो कल्पना किती सुंदर आहे बघा. बाकी जाऊ दे तिथले शब्द. कल्पना किती सुंदर आहे. फुलराणी नावाची त्यांची जी कविता आहे त्याच्यातला दृष्टिकोन कवीचा किती म्हणजे छोटा आहे, पण त्यांनी किती विशाल केलेलं आहे. एक गवताचं फूल म्हणजे त्याला त्यांनी फुलराणी म्हटलेलं आहे. आणि त्या फुलावर पडणारा सूर्याचा किरण, एक किरण बरं, सगळा सूर्य नाही, तो म्हणजे रवी किरण. ही फुलराणी म्हणजे नवरी आणि तो किरण म्हणजे नवरदेव. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणाच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी खेळत होती. तेजोमय तव मंडप केला लख पांढरा 10 दिशांना दिव्य वराडी नाचत येती हे साधे लग्न कुणाचे साध्या भोळ्या फुलराणीचे. तो रविकर का गोजिल वाना आवडला आमुच्या राणीला. एका गवताच्या फुलाला ते किरण आवडला आणि तिचं प्रेम त्या किरणावर पडलं आणि नंतर म्हणजे तिचा लग्नाचा मंडप म्हणजे हे सगळं अवकाश आहे. तेजोमय तव मंडप केला लख पांढरा 10 दिशांना. एका दिशेला नाही होय, कारण आकाश जिकडं जाईल तिकडं आहेच, वर आहे खाली 10 दिशा आहेत. म्हणजे ती कल्पना सृष्टी किती महत्वाची आहे. कवी काय करू शकतो. जहां न पहुंचे रवी वहां पहुंचे कवी. जिथं रवी सुद्धा जाऊ शकत नाही तिथं कवी जातो. कवी फार विचित्र असतो. ते लिहून जातो. ते पहिलंच गेलं बैलाबाईच्या काळातलं. बैलाबाईचे अनुभव होते. चूल, तवा, भाकर. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटकेन मग मिळते भाकर. ही बहिणाबाईचा काळ होता. आता काळ बदललाय ना. आता काळ बदललाय. आता कविता वेगळे आले आता. अरे संसार संसार जसा गॅसवर कुकर शिटी मारिता मारिता होतो स्वयंपाक तयार. ही भूमिका बदलली आता. दुसरा एक कवी लिहितो स्वयंपाकात दंगती पदर कुणी सावरायचा. दुसरा कवी लिहितो स्वयंपाकात दंगती पदर कुणी सावरायचा. मग चावट प्रेशर कुकर हळूच चिट्टी मारायचा. हे संकल्पना बदलल्या की कविता पूर्ण बदलते. आता ती कविता राहिलीच नाही, कारण त्याचे जीवन अनुभवच नाही, दृष्टिकोनच नाही. हा मग आता त्याची कविता आलेली आहे. त्याची कविता आलेली, तीच कविता सांगत होतो. त्याची कविता आली की ती एक भूमिका. कितीही पगार असला बापाला तरी डब्यामध्ये नोट नेता येत नाही. कितीही पगार असला बापाला तरी डब्यामध्ये नोट नेता येत नाही. आणि जिओ कितीही स्वस्त झाला तरी चपाती डाउनलोड करता येत नाही. ती भाजावीच लागते. ही कविता ती भाजावीच लागते. ती डाउनलोड नाही करता येणार. म्हणजे माणसाचं आयुष्य किती खुजं झालंय आणि माणूस कसा झालाय म्हणजे याचा दृष्टिकोन आताच्या सगळ्या कवितेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे एक कविता छोटीशी, त्या कवीचे नाव माझ्याकडे आहे, पण फारच सुंदर पद्धतीनं त्यांनी ते रेखाटलेलं आहे. आउटडेटेड झालंय आयुष्य सारं. बघा हे शब्द वारंवार तुमच्या माझ्या कानावर पडतात. आउटडेटेड. आउटडेटेड झालं आयुष्य सारं. स्वप्नही डाउनलोड होत नाही. नाही तर पूर्वी आम्हाला दिवा स्वप्न पडायची. डे ड्रीम म्हणायचं त्याला. डोळे लावून घ्यायचं, पांघरून घ्यायचं आणि मग विचार करायचा. ती मग इथं असेल, मग मी तिथं असेल, मग आम्ही गेलो फिरायला. म्हणजे असा डे ड्रीम, त्याला काही पैसे लागत नव्हते. पण आता असे स्वप्नच पडत नाहीत हल्ली. आउटडेटेड झालंय आयुष्य सारं. स्वप्नही डाउनलोड होत नाहीत आणि संवेदनांना व्हायरस लागलाय. दुःखही सेंड करता येत नाही. सगळं सेंड करता येतं, दुःख सेंड करता येत नाही. काळ जसा जसा बदलेल तसा तसा माणसाची अवस्था कशी झाली. कवी म्हणतोय हँग झालेल्या पीसी सारखा. हँग झालेल्या पीसी सारखा माणूस, हँग झालेल्या पीसी सारखी माणसाची स्थिती वाईट. जाती नाती जोडणारी कुठेच नाही वेबसाईट. सगळे आहेत वेबसाईट.
गुगलवर कोणती वेबसाईट, पण जाती आणि नाती जोडणारी वेबसाईट आहे का? कॉम्प्युटरच्या चिपसारखा माणूस मनानं खुजा झालाय. माणूस फार विशाल होता हो, पण आता कसा झालाय? कॉम्प्युटरच्या चिपसारखा माणूस मनानं खुजा झालाय आणि मदर नावाचा बोर्ड त्याच्या आयुष्यातून वजा झालाय. फक्त नावाला मदर बोर्ड आहे. ही जी भावना आहे ती भावना तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं, एक कवी असं म्हणतो, तुम्हाला उद्ध्वस्त व्हायचं असेल तर जंगली रमी खेळायची गरज नाही. तुम्हाला उद्ध्वस्त व्हायचं असेल तर जंगली रमी खेळायची गरज नाही, नुसतं सोयाबीन पेरलं तरी चालेल. बघा त्याची संवेदना कधी टोकाची आहे. हे किती दुःख त्याच्या त्या भावनेमध्ये आहे. हे काही लोक जंगली रमी खेळून उद्ध्वस्त होतात, पण आम्ही पेरून उद्ध्वस्त झालेलो आहोत. एक कवीला असा दृष्टिकोन तयार करता आला पाहिजे. आपला नक्की तयार होतो, पण आपली आवड कशात आहे हे महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येकाला आवड हा शब्द फारच महत्त्वाचा आहे. प्रेमाच्या 10 अवस्था असतात, त्याच्यातली पहिली अवस्था आवड असते आणि शेवटची अवस्था मरण असते. मग आता आपण कोण्या अवस्थेत आहोत? आवड निर्माण झाली की माणूस सवड काढतो, आणि सवड निर्माण झाली की स्नेह होतो, स्नेहामधून प्रीती होते, प्रीतीमधून भक्ती होते, भक्तीमधून कीर्तन, कैवार घेतो माणूस. कीर्तन म्हणजे फक्त त्याच व्यक्तीबद्दल बोलतो. 5वी अवस्था आहे प्रेमाची, कीर्तन. म्हणजे काही त्याला दुसरं सुचतच नाही. आणि 6वी अवस्था आहे कैवार. त्याला त्याचा बाप सांगतो, अरे नाही रे, ते तिथं नादी लागू नको. तो म्हणतो नाही ते जमतच नाही, ते असं नाहीच. कैवार हे प्रेमाचंच लक्षण आहे. आई आपल्या मुलाचा कैवार घेते की आमचा बाब्या असं नाहीच, ते तुमच्याच पोरानं तसं केलं असेल. कैवार प्रेमाचं हे लक्षण आहे, 6वं लक्षण आहे. आणि शेवटचं लक्षण आहे प्रेमाचं म्हणजे मुक्ती. आपण म्हणतो ती मुक्ती नाही, ते मरण आहे. आणि चांगल्या प्रेम करणाऱ्याला मला पुन्हा पुन्हा प्रश्न पडतो मॅडम, त्याला मी बोलू नये असं सांगतो की भारतात चित्रपटात प्रेम आहे, कादंबरीत प्रेम आहे, नाटकात प्रेम आहे, मालिकेत प्रेम आहे, कवितेत प्रेम सांगितलेलं आहे. काय काय ना प्रेमाच्या धुंदीमध्ये महाकाव्य लिहिली, आणि खरं प्रेम केलं की मारतात. मग सांगायचं कशात? आपण डांबीच आहोत, ढोंगी आहोत. आपण बोलतोय चलतोय. जगात असं नाही. जगातले लोक एकदम फेस टू फेस आहेत. आपण फेसबुकचे मित्र आहोत, फेस टू फेस नाही. जगात म्हणजे मूळ जमानाच वेगळा आहे. तुमचा आता फेसबुकचा आहे, आमचा फेस टू फेसचा होता. भाषा बदललेली आहे. मी महाविद्यालयातल्या तक्रार समितीचा सदस्य आहे. एका पोरानं एका मुलीला मॅसेज केला 143. आमच्याकडे प्रकरण आलं. आम्ही म्हणलो काय मॅसेज केला तर काय व्हायला, 143 आहे, काय खरं पडायला, जाऊ दे, काय होते, चुकून झाला असेल टाईप. ते म्हणला नाही, ते आम्हाला कळच ना, अर्थच लागला दोघा तिघाला. एका पोराला बोलली, हे काय म्हणतो, अहो याचा अर्थ वेगळा आहे म्हणून. हे 143 म्हणजे आय लव्ह यू आहे म्हणून. असं आहे का? भाषा बदलली. जे टाकायले पुन्हा 1 टाकायले, जे 1 झालं तेव्हा कोड लँग्वेज आली. हीच भाषा उद्या साहित्याचा विषय होणार आहे. तुम्हाला सांगतो, तुमच्या सुद्धा कविता, आणि मी आता हे सांगितलं नाही, हे आधुनिक कवी आहे, जिंतूरचे कवी आहेत, त्यांची ते आउटडेटेड झालं आहे आयुष्य. हे जिंतूरचे कवी आहेत. या कवीची ही कविता आहे, त्यांनी संगणक आणि माणूस नावाची कविता लिहिली. 25 वर्षाच्या नंतर जग कुठं असेल याची ते कल्पना करतात कवितेच्या माध्यमातून. एक खरंच कल्पकता वेगवेगळ्या पद्धतीची. त्याच्यामध्ये त्यांनी एक कथा लिहिली होती की 25 म्हणजे 2050चा भारत कसा असेल. तुम्ही अंतराळातील भस्मासूर किंवा वामन परत न आला या 2 कादंबऱ्या जर वाचल्या जयंत नारळीकरांच्या, तर तुम्हाला 2050 साली जगात काय काय बदल होतील हे तुम्हाला त्याच्यामध्ये दिसून येतं. आम्हाला खोटं वाटायचं की असं होत नसतं, पण आता आलं की नाही. आता याला कधी वायर बियर पिन लागते का? हा मोबाईल घेऊन तुम्ही कुठे डोंगरात गेले तरी तिथं रेंज असेल तर तुम्हाला ते व्हिडिओ कॉलवर तुम्ही कुठल्या जगातल्या माणसाशी बोलू शकता ना. मग काय अजून काय बदल पाहिजे? 25 वर्षापूर्वी मराठीला, हिंदीला, इंग्रजीला, गणिताला एकच गुरुजी होती. मला शिकवलं एकच गुरुजीनं 1ली ते 4थी पर्यंत. 25 वर्षापूर्वी डॉक्टर एकच होता. पोट दुखू लागलं तरी त्याच्याकडे जायचं, कान दुखायला त्याच्याकडे जायचं.
आता इतकं स्पेशलायझेशन झालेलं आहे मॅडम की काही दिवसाला आता उजव्या डोळ्याचे डॉक्टर, माझा डावा डुबतोय, नाही नाही माझ्याकडे नाही, ती तिकडे तिकडे. म्हणजे इतक्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावलेल्या आहेत आणि इतकी सूक्ष्म पद्धती त्याच्यामध्ये आलेली आहे. म्हणून लेखकाला आपला दृष्टिकोन, आपल्या साहित्याच्या थीम्स, आपल्या साहित्याचे कंटेंट, आपल्या साहित्याची भाषाशैली, आपल्या साहित्याचा एकूणच आवाका, ज्याला आपण आस्वादक भूमिका म्हणतो, ती भूमिका ही समाजाला बघून मांडावी लागणार आहे. म्हणून काल जे कोरियाच्या एका लेखिकेला साहित्यातलं नोबेल मिळालं, ते जर तुम्ही त्यांचे कंटेंट वाचले तर वेदनेच्या पुरात, वेदनेचा तिनं काय म्हटलं, आपण इतके वेळ पावसाचा पूर आलो, पाण्याचा पूर, वेदनेच्या पुरात माणसं कशी वाहून जात आहेत. हे शब्दच कसे भयानक असतात बघा. म्हणजे पूर माहीत आहे आपल्याला, पण कसा पूर, वेदनेचा आणि दुःखाचा पूर. म्हणजे मानवी जीवनातून हरवत चाललेल्या गोष्टी कशा माणसाला संवेदनाहीन बनवत आहेत, अशा स्वरूपाची भूमिका याच्यातून व्यक्त झालेली आहे. मला या ठिकाणी बोलवलं, माझा सन्मान केला, त्याबद्दल मी आदरणीय मॅडम यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.